नमो अरिहन्तानम् नमो सिद्धानं नमो आयर्यानं नमो ओज्झायानं नमो लोहे सौवसाहुनम् एसो पंचनमोकारो सौवपावपनासनो मंगलानंच सव्वेसिं परमं हवै मंगलम् परमं हवै मंगलम् परमं हवै मंगलम्। जय बोलो अनंत अनंत सिद्ध परमेष्ठी भगवान की, देवादिदेव मूलनायक आदिनाथ भगवान की, देवादिदेव मूलनायक पार्श्वनाथ भगवान की, देवादिदेव अंतिम शासन महावीर भगवान की, सिद्धांत शास्त्र की, प्रथम आचार्य चारित्र चक्रवर्ती शांती सागर मुनि महाराज की, संत शिरोमणी आचार्य विद्यासागर मुनि महाराज की, शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकर आचार्य सन्मती सागर मुनि महाराज की, पूज्य समदभद्र गुरुदेव की, युवा सम्राट क्रांती रत्न आचार्य चंद्रप्रभु सागर मुनि महाराज की, पूज्य अर्जव सागर मुनि महाराज की, मम दीक्षा गुरु परम पूज्य विधेय सागर मुनि महाराज की, शिक्षा गुरु निर्यापक श्रमण सिद्धांत सागर मुनि महाराज की, समस्त मुनि संघ की, परम पूज्य 105 वात्सल्य सागर जी महाराज की। भव्य जीवो, कुंभज या धर्म नगरीमध्ये गेले 28 दिवस झाले ही धर्मसभा सतत चालू आहे. किती दिवस? उद्या 24 तारखेला पूज्य आचार्यजींचं ह्या धर्मनगर कुंभजमध्ये 1 महिना काय होणार आहे? कुंभजमध्ये काय होणार आहे? 1 महिना उद्या काय होणार आहे? पूर्ण होणार आहे. काय होणार आहे? 1 महिना. लक्षात घ्या. जरी ह्या सभा मंडपामधली जरी लाईट गेली असेल तर लाईट ती गेली तर ठीक आहे, पण ज्या आत्म्यामध्ये जे अनादी काळापासून जो आपल्या आत्मा आहे त्याची लाईट आपली कधीही गेली नसली पाहिजे. लक्षात घ्या. कारण ही तर लाईट येणार जाणार. आपल्या घरामध्ये जसं काय असतंय? ट्रान्सफॉर्मर काय असतंय? काय असतंय? ते बंद केलं की काय होतंय? घरातली सगळी लाईट जाते. बरोबर काय? होय तर म्हणा, तर नाही तर म्हणा. हां, तसं हे एक आपलं शरीर आहे. हे काय आहे? ट्रान्सफॉर्मर. हे एक शरीर आहे, एक बटन आहे, स्विच आहे. आणि ट्रान्सफॉर्मर जो मेन स्विच आहे तो आत्मा आहे. काय आहे? मेन स्विच काय आहे? आत्मा आहे. त्या आत्म्याला आपण सतत काय केलं पाहिजे? जाणलं पाहिजे. म्हणजे
मेन स्विच जो असतोय, मेन स्विच जर बंद पडला तर सगळ्या घरातील काय होतंय, बटन, लाईट, करंट सगळा सप्लाय काय होतोय, बंद होतोय. असं अगदी त्याचप्रमाणे जर आपण आत्म्याकडे नाही बघितलो तर नुसता शरीराकडे बघितलो तर ते आत्म्याचा स्विच शरीराचं काम करणार नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून ते सांगण्यासाठी पूज्य आचार्य गुरुदेव चंद्रप्रभ सागर महाराजजी ह्या कुंभज या धर्मनगरीमध्ये आत्म्याचा स्विच कुठं आहे हे सांगण्यासाठी या धर्मनगरीमध्ये आलेले आहेत, लक्षात घ्या. मला एवढा आनंद होतो की पूज्य तर आचार्यश्री तर मोलाचार प्रदीप ह्या स्वाध्यायाच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहेत. पूज्य नमित सागर महाराजजी पोलीस ठाणाच काय 24 ठाणा, पोलीस ठाणा हा शरीराच्या माध्यमातून आहे, लक्षात घ्या. कशाच्या माध्यमातून आहे, शरीराच्या माध्यमातून पोलीस ठाणा आहे. आणि मोक्ष मार्गाच्या आत्म्यासाठी जर आपल्याला काय पाहिजे असेल तर 24 ठाणा काय पाहिजे असेल, 24 ठाणा ते शिकवण्यासाठी पूज्य नमित सागर महाराज जे आहेत, लक्षात घ्या. पूज्य सरळ सागर महाराजजी 1 ते 5 काय आहेत, काय आहेत, प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्टम काय आहे, काळ. मग आता कुठला काळ चालू आहे, पंचम. मग षष्टम कालामध्ये किती दुःख आहे, किती वेदना आहेत, किती त्रास आहे हे सांगण्यासाठी पूज्य सरळ सागर महाराजजी चढ आला हा ग्रंथ तुम्हाला शिकवत आहेत, लक्षात द्या. काय आहेत, चढ आला हा ग्रंथ तुम्हाला शिकवत आहेत. कारण षष्टम कालामध्ये किती दुःख, वेदना, किती त्रास, तिथं काय काय आहे हे तुम्हाला त्यांनी त्यांच्या स्वाध्यायाच्या माध्यमातून सांगत आहेत. अगदी त्याचप्रमाणे ज्यांचं वात्सल्य तुमचं सगळ्यांच्यावर आहे ते परमपूज्य चंद्रकीर्ती महाराजजी तुम्हाला काय शिकवत आहेत, जीन संस्कार काय शिकवल्यात, हां म्हणजे जीन धर्माचे संस्कार कसे असावेत हे तुम्हाला काय करत आहेत, त्यांच्या स्वाध्यायाच्या आणि त्यांच्या चिंतनांच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे. मी काय सांगायचं, लक्षात घ्या. जसं तुम्ही सगळ्या महाराजांचं शिकायला आलेला आहात तसं मीही ह्या कुंभज या धर्मनगरीमध्ये माझा प्रथम चातुर्मास पूज्य आचार्यश्रींच्या सानिध्यामध्ये होत आहे. आणि म्हणून मीही जसं तुम्ही शिकायला आहात तसं मीही शिकण्याचा पुरुषार्थ ह्या पूज्य आचार्यश्री आणि सगळ्या महाराजांच्याकडं शिकण्याचा मी काय करत आहे, पुरुषार्थ करत आहे. लक्षात घ्या. हे जीवन हे एकदाच आहे, हे मनुष्य पर्याय एकदाच आहे. तुम्हाला सारखं सारखं मिळेल. मी तुम्हाला शास्त्राबद्दल काही सांगणार नाही, कारण गेले 6 दिवस तुम्हाला शास्त्र सांगत आहेत. म्हणून मी तुम्हाला काही असं थोडं जनरल, रोज एसीच्या डब्यात बसता, कधीतरी जनरलच्या डब्यात बसायला पाहिजे. काही नको, रोज फॅन खाली बसता, कधीतरी जनरलच्या डब्यात बसायला पाहिजे. म्हणून आचार्यश्रींनी ह्या आज्ञानी अल्पट ह्या जीवाला मार्गदर्शन देण्याची काय केलेली आहे, संधी दिलेली आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून माझ्याकडं जेवढं शिक्षागुरू आणि आमचे जे आचार्यश्री गुरुदेव इथं बसलेले आहेत, ज्यांनी मला ते दिलेलं आहे, थोडं दिलेलं आहे, तेच मी तुम्हाला काय करणार आहे, सांगणार आहे.
तुमच्या गावात पोस्टमन येतोय काय? काय आता महाराजजी सगळं पोस्टमन बंद झालेत आता. काय झालंय? लँडलाईन पण बंद झालंय. आता स्क्रीन टच आलंय. काय आलंय? स्क्रीन टच आलंय. नुसता दाबलं की भारतात कुठंही जावा सगळीकडे मॅसेज काय होतोय? पोहोचतोय. अनादी काळापासून ज्या गुरुदेवांनी कुंदकुंदांच्या पासून ते आचार्य शांतीसागर महाराज जे असतील तिथंपर्यंत ज्यांनी सांगितलेलं आहे, पूज्य आचार्यश्री तुम्हाला सांगत आहेत, ते पोस्टमनचं काम मी करत आहे. लक्षात घ्या. काय करत आहे? पोस्टमनचं काम त्यांनी दिलंय तेच मी काय करणार आहे? पोस्टमनच्या माध्यमातून तुम्हाला मी देण्याचं काम करणार आहे. लक्षात घ्या. एक परिवार होता आणि त्या परिवारामध्ये आज्यांनी फक्त कोण राहत होतं? नातू, दोघेजण. आणि त्या नातवाला काय झालं माहित नाही. विंचू चावला. विंचू काय झाला? विंचू चावला. मग ते आजी विंचू चावला म्हणल्यानंतर जसं कुंभोजमध्ये डॉक्टर आहेत तसं ते अगदी विद्वान डॉक्टरांच्याकडं ती आजी काय गेली? त्या नातवाला घेऊन गेली. अहो डॉक्टर साहेब माझ्या नातवाला विंचू चावलेला आहे. डॉक्टर म्हणले, अरे आजी तुम्ही एवढं पळत आणि एवढं गडबडीनं का सांगायला लागलेलं आहे? अहो डॉक्टर साहेब काय सांगू तुम्हाला, अर्धा तास झाला माझा नातू असा हुंडक्या घालत आहे की जणू काय त्याला सापच चावलेला आहे, विंचू चावलेला आहे. मग डॉक्टरांनी त्याला बघितलं, औषध दिलं. औषध त्या आजीनं घेतलं आणि आजी तिथून निघून कुठं आली? घरी आली. तसं कुंभजमधले सगळे हुशार आहेत खरं. घरी आली आणि घरी आणल्यानंतर त्या आजीनं त्या नातवाला काय केलं? औषध काय मलम असेल, गोळ्या असतील ते आजीनं दिलं. नीट ऐका शेवटला तुमच्यावरच आहे हे सगळं. आणि ते औषध दिल्यानंतर ते विंचू थांबायचं काय? विंचू चावलेलं त्या नातवाचं काय? बरं होईना. एक दिवस एक रात्र गेली तरी पण ते हाय तसंच ठणक्या घालायला लागलं, ओरडा लागलं. परत ती आजी परत काय केली? त्या डॉक्टरांच्याकडे गेली. कुंभजमधली आजी नव्हं, त्या कथेतली आजी आहे. आजी गेली आणि म्हटली, अहो डॉक्टर साहेब तुम्ही कसलं औषध दिलाय? 2 दिवस झालं मी ते औषध लावालोय पण नातवाचं ते विंचू चावलेलंच काय थांबेना. डॉक्टर पण काळजीत पडला. औषध तर जालिम आहे, 4 तासात बरं होणार, हा विंचू चावलेलं रोग होणारा बरं होणार. आणि यात 12 तास 18 तास होऊन गेले तरी पण हे थांबना. मग विचारलं, आजी ते औषध तुम्ही कुठं लावता बरं त्या नातवाला? आजी म्हणली, जिथं चावलंय तिथं लावतोय. मग कुठं चावलंय? तर ते खिडकीत होतं आणि त्या खिडकीपाशी नातू होता तिथंच चावलंय. अरे हे असं आहे होय? आजी ते डॉक्टर म्हणला, डोक्याला हात लावला. अहो आजी तुमच्या नातवाला ज्या शरीराच्या भागात जिथं विंचू चावलाय तिथं ते लावायचं होतं आणि तुम्ही काय केलाय? ज्या ठिकाणी विंचू होता तिथं तुम्ही काय केलाय? औषध लावलाय. मग ती कसं बरं होईल? होणार काय बरं? 3 काळात बरं होणार नाही. अगदी त्याचप्रमाणे हसू नका. अगदी त्याचप्रमाणे
तुम्हालाही विंचू चावलेला आहे आणि ते विंचूचं औषध कडक देण्यासाठी पूज्य आचार्यश्री ह्या धर्मनगरीमध्ये आलेले आहेत. लक्षात घ्या. फक्त ते औषध आपण कुठल्या प्रकारे घेणार आहे त्याच्यावर आहे सगळं. लक्षात घ्या. काय आहे, कशा प्रकारे आपण घेणार आहे त्या पद्धतीनं आहे. लक्षात घ्या. असंच अनेक गावामध्ये एक मुनी महाराजजी सांगत होते. मी जास्त वेळ घेणार नाही कारण पूज्य गुरुदेवांचंही तुम्हाला वाणी तुम्हाला ऐकायची आहे. मी एकच दृष्टांत सांगेन आणि माझा थांबण्यासाठी पुरुषार्थ करीन. लक्षात घ्या. कारण घड्याळमधले सेकंद कधी थांबत नसतात आणि जीवनामधली वेळ कधी थांबत नसते. अगदी त्याचप्रमाणे आपणही धर्मातली वेळ कधी काय करायची नाही, थांबवायची नाही. लक्षात घ्या. म्हणून मला सांगायचं आहे, त्या जसं आजीनं औषध लावलं आणि ते औषध देण्यासाठी अगदी विद्वान डॉक्टर त्यांना भेटले, अगदी त्याचप्रमाणे ह्या धर्मनगरी कुंभोजसाठीही पूज्य आचार्यश्री तुम्हाला औषध देण्यासाठी आलेले आहेत. काहीतरी एखादा आपल्याला रोग झाला तर आपण किती टाईम औषध घेतो? किती टाईम घेतो मॅडम? किती टाईम देताय? 3 वेळा. किती वेळा? मॅडम म्हणतात 3 वेळा. सकाळ, दुपार, संध्याकाळ. अगदी त्याचप्रमाणे पूज्य आचार्यश्री तुम्हाला औषध 3 टाईम देण्याचा काय करत आहेत? पुरुषार्थ करत आहेत. सकाळी, संध्याकाळी, दुपारी, संध्याकाळी काय करत आहेत? औषध देण्याचं काम करत आहेत. आणि म्हणून ते औषध आपण 3 टाईम आपल्याला कसं घ्यायला येईल ह्याचा पुरुषार्थ तुम्हीही करायचा आणि आम्हीही करायचं. लक्षात घ्या. म्हणून मला जाता जाता एवढंच सांगायचं आहे, तसे आहेच तुमच्या सान्निध्यामध्येच आहे. जसं त्यांना शिकवता तसं मीही शिकण्याचा तुमच्याकडून काय करणार आहे? पुरुषार्थ करणार आहे. आणि सगळ्याच महाराजांच्याकडं मी काय करणार आहे? घेणार आहे. मीही जसं तुम्ही बसलाय आत्ता कुठं कुठं अक्षयच्या मंडपात कुठं बसलाय, असंच मीही लक्षात घ्या बसत होतो. मीही काय करत होतो? बसत होतो. माझ्यावरही फार मिथ्यात्वाचा काय होता? पगडा होता. काय होता? पगडा होता. बरेच वर्ष धर्म काय आहे हे समजत नव्हतं. भगवान कोण आहेत हे माहिती नव्हतं. किमान कुंभोजकरवाल्यांना एवढं तर माहिती आहे की भगवान आपल्या मंदिरात कोण आहे, एवढं तरी आपल्याला किमान काय आहे? माहिती आहे. लक्षात घ्या. पूज्य आचार्य शांतीसागर महाराजांचं स्पर्श ह्या भूमीला लागलेला आहे. लक्षात घ्या. समदभद्र गुरुदेवांचं स्पर्श ह्या भूमीला लागलेला आहे. म्हणून ही भूमी काय आहे? पवित्र आहे. आणि म्हणून पूज्य आचार्यश्रींच्या सानिध्यामध्ये आम्हाला येण्याची संधी ह्या कुंभोज नगरामध्ये आलेली आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून मला सांगायचं आहे, मी एकच आता दृष्टांत सांगणार आहे आणि थांबण्याचा प्रयत्न करणार आहे. लक्षात घ्या. एक जोडपं होतं. काय होतं? आणि ते नवरा बायको एवढी धार्मिक होती की कुठलेही महाराज जी आले, कुठलेही माताजी आले की पहिला चौका
ते लावत होते. काय करत होते? चौका लावत होते. आणि त्यांचे पती असं कट्ट्यावर बसत होते. म्हणजे तुमच्यातले नव्हे, त्या कथेतली मी गोष्ट सांगालोय. नाही तर तुम्ही म्हणणारा महाराज आमच्यावरनं सांगायला काय? नाही. त्याश्री एक सांगायचं तुम्हाला. महेश भोकरेंच्या चौक्यात मी परवा दिवशी गेलतो आणि तिथं त्या चौक्यात एक 3-4 आज्या होत्या आहार द्यायला. आणि त्या आज्या म्हणल्या, महाराजजी सगळे महाराजजी प्रवचन सांगतात आणि तुम्ही का सांगत नाही? मी सांगत नाही म्हणजे मी आचार्यश्रींचं, पूज्य नमित सागर, पूज्य सरळ सागर, पूज्य चंद्रकीर्ती महाराजजी ह्यांचं ऐकण्यासाठी मी या कुंभजमध्ये आलोय. सांगायचं आहे ते पुढल्या वर्षी. तरी थोडंसं पुण्य आहे की गुरुदेवांच्या आशीर्वादातून मला काहीतरी सांगण्याची संधी मला मिळत आहे. लक्षात घ्या. 24 जुलैला ह्या दिशेने झालं आणि मला तुम्ही कधीही विचारला, महाराजजी आगमन तुमचं कोणीकडल्या दिशेने झालंय हो, मी ह्याच दिशेने सांगणार नाही, ह्या दिशेनेच झाले म्हणून सांगणार. तसं कुठं माझी गाडी चालली होती तिथंच परत काय होणार आहे? गाडी परत येणार आहे. 2 जोडपे होते आणि ती पत्नी एवढी धार्मिक होती की सकाळपासून देवदर्शन सगळं करत होती, चौका लावण्याचं काम. आणि पती असे कट्ट्यावर बसायचे आणि तिच्या पत्नीने म्हटले, अहो गावात महाराजजी आलेत, महाराज आले चातुर्मासाठी, किमान दर्शन तरी घ्या. हां, दर्शन घेऊ? नाही घेणार, नाही घेणार. असं रोज त्यांची धर्मपत्नी काय म्हणायची, सांगायची. अहो आपल्या मंदिरात कित्येक वर्षांनी साधू आपल्या मंदिरात आलेले आहेत आणि तुम्ही काय करा, किमान दिवसातून किमान एक दर्शन भगवंतांचं आणि महाराजांचं दर्शन करा. ते दर्शन केलं की तुम्हाला अनंतानंत पुण्याची प्राप्ती तुम्हाला काय होणार आहे? मिळणार आहे. लक्षात घ्या, पत्नी असते ती संसाराचं काय करत असते? नेहमी संसारातच असते. म्हणजे संसाराच्या क्रिया सगळ्या जे काय असतील, मुलं असतील, बाळं असतील, सगळं त्यांचा संसाराचं काम. आणि धर्मपत्नी म्हणजे जो पती कधीही धर्मात नसतो आणि त्याला धर्मात जी आणते ती कोण असते? धर्मपत्नी असते. लक्षात घ्या. काय असते? ती कुंभजवालीने ठरवायचं आहे आता आपण धर्मपत्नी व्हायचं आहे काय पत्नी व्हायचं आहे ह्या 4 महिन्यात. हां, गाडी कुठं आलती? हां, मग असं अनेक बरेच दिवस झालं पण त्या पत्नीनं पतीनं काय शेवटपर्यंत त्या पत्नीचं ऐकलं नाही. भाद्दर दर्शनला पण गेला नाही. एवढे महाराज आहेत मंदिरात, कुठले महाराज आल्यात हे बघायला पण गेला नाही. आणि शेवटी त्याचा अत्यंत मृत्यू कठीण परिस्थितीमध्ये झाला. लक्षात घ्या. आणि तो जो नरक कुठे गेला? नरकामध्ये. आणि ती धर्मपत्नी एवढा धर्म करत होती, एवढं सगळं सुंदर धर्म करत होती, ती कुठे गेली? कुठे गेली? नक्की काय? स्वर्गात गेली. आणि अनेक काही भावातून परत त्यांचं काय झालं? मिलन झालं. अनेक भाऊ फिरून परत त्यांचं मिलन झालं. आणि ती एका राजाची राजकन्या बनली. लक्षात घ्या. आणि तो पती जो होता तो काय बनला? उंट बनला. काय बनला? का बनला ती उंट? कारण ती धर्मपत्नी तिला एवढं सांगत होती की अहो, काय म्हणताय तुम्ही?
आहोच म्हणताय ना? आहो महाराज जे आलेत आपल्या मंदिरात, दर्शनला जावा. हां मी का जाऊ, हां मी का जाऊ, असं तो सारखं करत होता. म्हणून तो काय झाला, उंट झाला, लक्षात घ्या. आणि त्या धर्मपत्नी जी होती ती राजाची कन्या झाली आणि तिचं लग्नाचा प्रसंग आला. लग्नाचा प्रसंग आल्यानंतर राजाने सांगितलं की माझ्या कन्येला सगळं जे वाद्य, जे काही हत्ती, घोडे, उंट जे काही लागतात ते सगळं ह्या माझ्या कन्येच्या लग्नामध्ये पाहिजेल आहे, असं सेनापतीला त्यांनी सांगितलं. आणि सगळं वाद्य मिळाले, हत्ती मिळाले, घोडे मिळाले, सगळं मिळाले, पण काय उंट काय मिळेना. आणि एका ठिकाणी असं शोधत शोधत, जसं शोधत शोधत गेले आणि एका ठिकाणी त्यांना उंट मिळाला. उंट मिळाला आणि त्या उंटाला ते सेनापती घेऊन आले आणि उंट त्या लग्नाच्या प्रसंगी आला. आणि आल्यानंतर खाली बसला. बसल्यानंतर ती कन्या म्हणली, मी ह्या हत्तीवर बसणार नाही, मी घोड्यावर बसणार नाही, मी कुठल्याही याच्यावर बसणार नाही, मी बसलो तर उंटावरच बसणार. कशावर बसणार? उंटावर. त्या बायकोला, धर्मपत्नीला जाती स्मरण झालं, लक्षात घ्या. आणि तिला त्या उंटाला एवढं मारत होती उठवण्यासाठी, ते उंट काय उठत नव्हतं, लक्षात घ्या. मग एकदम त्या राजकन्याच्या लक्षात आलं आणि त्या सेनापती आणि सगळ्यांना सांगितलं की तुम्ही कोणीही त्या उंटाला मारू नका आणि तुम्ही सगळे काय करा, बाजूला जावा, बाजूला जावा. आणि ती गेली जवळ आणि तिनं हळूच त्या उंटाच्या कानात सांगितलं, अहो तुम्हाला मागच्या भावामध्ये ज्यावेळी तुम्ही मला भेटला होता पती म्हणून, त्यावेळी तुम्हाला मी सारखं सांगत होतो की महाराजांच्या दर्शनला जावा, दर्शनला जावा, भगवंतांचं दर्शन करा, हे तुम्हाला मी सारखं सांगत होतो. कायम धर्मात राहावा. तुम्ही ऐकला नाही म्हणून तुम्ही कुठे गेला, उंट पर्यायामध्ये आलेला आहे, लक्षात घ्या. असं सांगितलं. आणि जर तुम्हाला या उंट पर्यायामध्ये तुम्हाला जर आयुष्य जर चांगलं जगायचं असेल तर तुम्हाला मी एकच कानमंत्र देतो की तुम्ही माझ्या ठिकाणी, माझ्या राजदरबारामध्ये तुम्हाला अगदी मी सुखात ठेवतो आणि तुम्ही काय करा, धर्म मी काय सांगतोय ते तुम्ही काय करा, ऐका. मनुष्य पर्यायामध्ये त्याने ऐकला नाही धर्म, लक्षात घ्या. हे कुंभोजकरांच्यासाठी ही राजाची आणि त्या ही जी कथा आहे, पण ती कथा तुमच्यावर नाही, लक्षात घ्या. कुंभोजकरांच्यासाठी आहे. कारण एक एक गावामध्ये एक एक लोक एवढी तरसत असतात की महाराजजी आमच्या गावाला चातुर्मास किमान मिळाला नाही तर किमान आमच्या ह्या भूमीला तुमचं स्पर्श तरी होऊ दे, म्हणून लोक अश्रू ढाळत असतात, लक्षात घ्या. आणि कुंभोजकरांचं एवढं पुण्य आहे की 6 आचार्य परमेष्ठी, साधू परमेष्ठी तुम्हाला ह्या कुंभोज नगरीला लाभलेला आहेत, लक्षात घ्या. आणि म्हणून माझं टाईम, घड्याळ कधी थांबत नाही, वेळ कधी थांबत नाही, लक्षात घ्या. तसंच अगदी आपल्याही जीवनामधली वेळ आपणही काय करायची आहे, घालवायची नाही. आणि जाता जाता मी एवढंच सांगतो की एक श्रोता आलता व्याख्यान देण्यासाठी. कशासाठी?
व्याख्यान देण्यासाठी आलता आणि इथल्या संयोजकांनी ते सत्कार केला आणि सत्कार केल्यानंतर त्या व्याख्यानवाल्यांनी विचारलं, हे दोनदा मग सत्कार का केलाय? तर त्या व्याख्यानदाराने सांगितलं की पहिला सत्कार केलाय ते चांगलं सांगितलं म्हणून, आणि दुसरा सत्कार जो केलाय तुम्ही वेळेत व्याख्यान संपवला म्हणून. तसं मीही लवकर वेळेत संपवणार आहे, म्हणून मी माझ्या ह्या छोट्याशा ह्या वाणीला मी काय करणार आहे, विराम इथंच देणार आहे. आणि मूलनायक देवादिदेव आदिनाथ भगवान की, पूज्य आचार्य श्री चंद्रप्रभू सागरमुनी महाराज की.